बच्चू कडू आपल्या सोबत आहेत। उद्धव ठाकरेंनी म्हटलं की त्यांनी तुम्हाला मातोश्रीवरती बोलावलं, मंत्रीपद दिलं, मात्र तुम्ही त्यांच्यासोबत विश्वासघात केलात। पहिली गोष्ट तर मी जेव्हा आमदार झालो तेव्हा माझ्या विरोधात उद्धवजी प्रचार करायला आले शिवसेनेच्या उमेदवारासाठी, म्हणजे ते माझ्या विरोधात प्रचाराला आले। आम्ही आमचे 2 आमदार निवडून आले। 2 आमदार निवडून आल्यानंतर सगळे गणित बदलले। भाजप सेनेची युती तुटली, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनाची बोलणी सुरू झाली आणि अशा काळात मला भाजपकडून काही आमंत्रण होतंय, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून सगळ्याकडून आपापली बांधणी करण्यासाठी सगळेजण प्रयत्नात होते, त्यामध्ये उद्धव साहेब पण प्रयत्नात होते। या सगळ्या संदर्भात शिंदे साहेबांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांनी आम्हाला सांगितलं आणि माझे 2 आमदारासहित आम्ही मातोश्रीवर भेटायला गेलो। कशासाठी गेलो आहे का आम्ही आता उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहे, शिवसेनेचं जे काही संख्याबळ आहे त्याच्यात अपक्षाचं संख्याबळ जुळलं तर आमची दावेदारी अधिक मजबूत होईल। म्हणजे आम्ही कशासाठी गेलो मातोश्रीवर, उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे म्हणून। ते म्हणतात बच्चू कडू राज्यमंत्री माझ्या घरी करून दिले। म्हणजे मला एक सांगा, मुख्यमंत्री पहिले बनते का मंत्री पहिले बनतं? उद्धव साहेबांना आम्ही मातोश्रीवर जाऊन पाठिंबा दिला हे सांगत का नाही उद्धव साहेब? खरं तर त्यांच्यावर बोलावं असं मला कधीच वाटत नाही। तुमच्यामुळे ते मुख्यमंत्री बनले असं नाही, प्रश्नच नाही। पाठिंबा दिला ना आम्ही तुमच्यामुळे म्हणजे सगळंच काँग्रेस राष्ट्रवादी यायचं घ्या लागला ना पाठिंबा। तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही थोडंसं समजून घेतलं पाहिजे पत्रकार म्हणून। तुम्हाला हे समजलं नाही तर तुम्ही बातमी बरोबर करणार नाही, तुम्ही ते समजून घ्या। मला समजून सांगा, तुम्ही उद्धव साहेबांसारखी चूक करून आले पुन्हा। तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, मुख्यमंत्री पहिले बनतं का मंत्री पहिले बनतं? मुख्यमंत्री बनले। मग पहिले पाठिंबा कोण दिला? पहिल्यांदा तुम्ही दिला। म्हणजे मग आम्ही पाठिंबा दिला तर का मी का आलू शिलाली दिला काय पाठिंबा? आम्ही काय तिथं काय म्हणते कटिंग करायसाठी दिला? रोज कटिंग करत जाईन बाबा, मी पाठिंबा देतोय। आम्ही पाठिंबा मंत्री करावं याच्यासाठी दिला ना। मग त्याच्यापैकी 3 आपण अपक्षांना मंत्री पण दिलं, ते म्हणते आम्ही दिलं। मग आम्ही असं म्हटलं तर आम्ही मुख्यमंत्री केलं असं म्हणू का आम्ही? आमचं असं म्हणायचं मत नाही आहे। पण तुम्ही म्हणता आम्ही तुम्हाला राज्यमंत्री केलं, तर आमच्या पाठिंबा घेण्यासाठी तुम्हीच तर सगळी फिल्डिंग लावली होती। तुम्ही सरळ म्हटलं होतं का शिवसेनेचं संख्याबळ कमी पडतं, तुमचे जर अपक्ष 7 आले, माझं ऐका ना पहिले, तुमचं जर 7 झाले तर आमचं संख्याबळ वाढतं, दावेदारी मोठी होते मुख्यमंत्र्यासाठी। ते केलं पाहिजे बच्चू। म्हटलं ठीक आहे, उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे, इतरांपेक्षा आम्हाला आनंदच होता ना, त्यात वाईट काय होतं? पण इतका मोठा माणूस इतक्या वर्षानंतर 7 वर्षानंतर हा विषय काढतं, याचंच मला दुःख वाटते। वास्तविक त्यांच्या मनात नसेल, सहज निघालेले शब्द असेल, मी त्यांचा अजूनही आदर करतो, त्यांच्याबद्दल बोलावं इतका काही मी मोठा आहे नाही, परंतु त्यांनी असं का बोलावं हा प्रश्नचिन्ह आहे। म्हणजे तो एक व्यवहार होता, गिव्ह अँड टेकचा। तुम्ही त्यांना पाठिंबा दिला, त्यांनी तुम्हाला राज्यमंत्रीपद दिलं, विषय संपला। मी तर राजकारणात काय करत असते, आम्हाला काहीच नको, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो। काय बाप लेकाचं नातं होय ते? राजकारणात काय असतं राव? नाही, तेच मला तुमचं काय म्हणणं आहे का बच्चू कडू आहे का नाही? तू काय करायचं, तू डायरेक्ट पाठिंबा द्यायचं, काहीच मागायचं नाही, बिलकुल। हां, नाही प्रश्न ना, काहीच नाही, निधी नाही, काहीच नाही। हां दिलं, हा व्यवहार, याला व्यवहार म्हणायचं का? राजकारण आहे। तुम्ही सांगा, 23 किल्ले सोडले नाही काय छत्रपती शिवरायनं? आणि जेव्हा टाईम पडलं ते घेतले नाही का वापस? घेतले नाही वापस? देना है तो लेना भी चाहते ना। तर बच्चू कडूंचं म्हणणं आहे की हा एक कोरडा व्यवहार होता, त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आणि या पाठिंब्यामुळं ते मुख्यमंत्री बनले आणि त्यामुळं त्यांना जे मिळालेलं राज्यमंत्रीपद आहे ते देखील त्यांनी काहीतरी दिलं, या बदल्यातच मिळालेलं होतं। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।